मुंबईमधल्या अंधेरीमध्ये लोटस बिझनेस पार्कच्या इमारतीला आग लागली आहे। इमारतीच्या 21व्या मजल्यावर ही आग लागली आहे। एक महत्त्वाची बातमी सध्या मुंबईमधून येतेय। मुंबईमधल्या अंधेरी परिसरातल्या लोटस पार्क या इमारतीला आग लागली आहे। 21व्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती कळतेय। साधारण सकाळी 10:15च्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली आहे। अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आतापर्यंत घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आणि ही आपण दृश्य बघतोय ती अंधेरीमधल्या लोटस पार्क या एका बिझनेस सेंटरची एका बिल्डिंगची आहे, जिथे 21व्या मजल्यावर ही आग लागलेली आहे। आणि या संदर्भात सध्याचे अपडेट जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सुनील महाडेश्वर सध्या आपल्या बरोबर आहेत। सुनील, सांगाल काय नेमकी सध्याची स्थिती आहे? ला लागले साधारण 2.25 तास होऊन गेलेले आहेत, तरी आज आग आटोक्यात आलेली नाहीये। ही संपूर्ण जी इमारत आहे लोटस बिझनेस पार्क, ही इमारत जी आहे ती काचेची इमारत आहे। त्यामुळे आगीचा जो ताप आहे, आग जशी जशी वाढते त्या इमारतीच्या काचा फुटतायत आणि त्या काचा फुटल्यामुळे जी आपल्याकडे यंत्रणा आहे जी अग्निशमन दलाची, त्यांची जी सीडी जी आहे ती त्यापर्यंत पोहोचू शकत नाही। जो पाण्याचा जो मारा सेट व्हायला पाहिजे तो त्या आगीवर होत नाही। त्यामुळे त्या काचा तुटतायत, त्या काचा इतरत्र पडतायत। आजूबाजूचे जे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत ते रिकामी करण्यात आलेले आहेत। खाली जे पार्किंग मध्ये म्हणजे ठेवण्यात आलेले आहेत त्या पार्किंगच्या गाड्या बाजूला काढण्यात येत आहेत। पोलीस त्यांना काढतात, जिथे लोकांची जी बघ्यांची गर्दी होते ती ते इथून हटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। सुनील, खरं तरी 22 मजल्याची इमारत आहे। 21व्या मजल्यावर म्हणजे एकदम टॉप फ्लोअरला ही आग लागलेली आहे। काही जण अडकले असल्याची काही भीती किंवा काही या संदर्भातली माहिती कळतीये? साधारण 9-9:15च्या दरम्यान ही ऑफिसेस उघडतात, तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात साधारण 2.5 ते 3.5 ते 4,000 लोक या पार्कमध्ये काम करतात असा इथले जे कर्मचारी आहेत ते सांगतायत। परंतु 9:15च्या दरम्यान लागले ते तेवढ्या मोठ्या संख्येने लोक या ऑफिसमध्ये आलेले नव्हते। जे लोक होते त्या लोकांना जशी आग लागल्याची खबर मिळाली त्यानुसार लोकांना बाहेर काढण्यात आलेले आहे, त्यांना तिथे ठेवण्यात। पण या आगीत फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ह्या आगीने एक हे केलं की अशा ज्या काचेच्या इमारती आहेत, ज्या उंच इमारतीने परवानगी दिली जाते त्यासाठी जी लागणारी यंत्रणा आहे ती आपल्या अग्निशमन दलाकडे नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे या आगीमुळे। खरं सुनील, कारण यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या होत्या। आठवणीप्रमाणे बेहराम पाडाच्या जवळ एक अशीच बिल्डिंग होती, पुलावरून ही बिल्डिंग दिसत होती, तीही अशीच काचेची होती। काही वर्षांपूर्वी तिथेही आग लागली होती। मोठं आर्थिक नुकसान या आगीमुळे होतंय, अर्थात जीवितहानी नाहीये, त्यामुळे निश्चितच ही एक चांगली बातमी आहे। मात्र सध्याची ही आग पसरत चालली आहे। आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आलाय का? त्या दृष्टीनं सध्या तिथे काही प्रयत्न दिसत आहेत सुनील? हो, इथे आजूबाजूच्या जे इमारती आहेत बाजूच्या त्या इमारतीमधली जे लोकांना आहेत त्यांनाही ऑफिसेस त्यांची खाली करण्यात आले, कारण हे जे काच आहे ती काच त्या आगीच्यामुळे तडकते आहे आणि ती तडकून मोठ्या प्रमाणात बाहेर फेकली जाते आजूबाजूला। त्यामुळे तिथलेही जे लोक आहेत, आजूबाजूचा परिसर आहे तो पूर्ण ब्लॉक करण्यात आलेला आहे आणि यामुळे इथे जे वातावरण आहे ते एकदम हे आहे। आणि मरोळ फायर ब्रिगेड असेल किंवा आजूबाजूचे फायर सेंटर्स आहेत तिथूनही ज्यादा प्रमाणावर जे अग्निशमन दलाचे अधिकारी असतील, कर्मचारी आहेत, त्यांना मदतीसाठी ते बोलावण्यात आलेले आहे। सुनील, साधारण 10:15च्या सुमारास ही आग लागल्याची आपल्याला माहिती कळतीये, मात्र आगीचं नेमकं कारण काय आहे? तिथल्या जे बिल्डिंगचे सिक्युरिटी आहेत किंवा तिथलं जे काही प्रशासन असेल त्यांच्याकडून काही माहिती कळतीये? नाही, त्या आगीचं नेमकं कारण काय आहे अद्याप काही समजू शकलेलं नाही। एकदम वरच्या मजल्याला ही आग लागलेली आहे, त्यामुळे कारण अद्याप काही समजू शकलेलं नाहीये। साधारण आतापर्यंत किती अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत? त्यांचे प्रयत्न कसे चालू आहेत ही आग विझवण्यासाठी? एक 16 फायर इंजिन आलेले आहेत, काही पाण्याचे टँकर आलेले आहेत। जे 8 टँकर सुरुवातीला मागवले होते त्यानंतर आता पुन्हा एक 10 टँकर मागवण्यात आलेले आहे। आजूबाजूची जे फायर सेंटर्स आहेत तर त्यांच्याकडनं जी आहे ती मदत मागवण्यात येत आहे। तिथले जे अधिकारी कर्मचारी असतील त्यांची मदत मागवण्यात येत आहे। आजूबाजूचे ट्रॅफिक असतील आणि पोलीस यंत्रणा आहेत त्यांना सुद्धा या मदतीला घेण्यात आलं आहे आणि जेणेकरून ही आग लवकरात लवकर कंट्रोल व्हावी हा फायर जे लोक आहेत त्यांचा हेतू आहे। अगदी सुनील, मीन टाइम तुमचं कुठल्या फायर ब्रिगेडच्या कुठल्या अधिकाऱ्याबरोबर बोलणं झालंय का की साधारण किती वेळामध्ये आग नियंत्रणात येईल? अर्थात प्रयत्न सुरूच आहेत, मात्र या संदर्भात काही आपलं बोलणं झालंय? जे माझं फायर ब्रिगेड अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं ते म्हणत होते की त्यांना जी बाहेरून जी आग दिसत होती त्याचं प्रमाण खूप छोटं होतं। ते म्हणाले एक अर्ध्या ते पाऊण तासात ही आग कंट्रोलमध्ये येईल, परंतु जी काचेची इमारत आहे आणि त्यात आतलं जे सामान आहे
आणि जो वारा आहे, या पाऊस आणि थोडासा वारा इथे जोरात वाहतोय, त्या वाऱ्यामुळे ही आग पसरत चालली आहे आणि तेवढी यंत्रणा जे आगीवर कंट्रोल करायला पाहिजे तेवढी यंत्रणा नाहीये. एकदम 21व्या मजल्यावर लागल्यामुळे जो पाण्याचा जो फवारा त्या आगीवर बसला पाहिजे तेवढ्या ताकदीने बसत नाही, त्यामुळे ती आग आटोक्यात येणं कठीण होतंय. आज मला वाटत नाही की साधारण 1-1.25 तास तरी अजून ही आग आटोक्यात येईल. निश्चित सुनील, असे संपर्कात राहा. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही महत्त्वाची बातमी मुंबईतली सांगूया. मुंबईमधल्या अंधेरीमधली ही सध्याची एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे लोटस बिझनेस पार्क या इमारतीला आग लागली आहे. 22 मजल्यांची ही इमारत आहे. 21व्या मजल्यावर म्हणजे एकदम टॉप फ्लोअरला ही आग लागलेली आहे. आगीचं कारण काय आहे ते मात्र अजूनपर्यंत कळू शकलेलं नाहीये. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. 9 वाजता इथली ऑफिसेस उघडतात, मात्र कर्मचारी येईपर्यंत वेळ जातो. साधारण 10:15च्या सुमारास ही आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी या बिल्डिंगमध्ये हजर नव्हते. त्यामुळे निश्चितच ही सुदैवाची गोष्ट आहे की कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची सध्या तरी माहिती नाहीये. आणि काचेची बिल्डिंग आहे, बंद काचेच्या बिल्डिंगचा प्रश्न आणि त्यामध्ये लागणारी आग, पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. याहीपूर्वी अनेकदा अशा प्रकारच्या घटना मुंबईमध्ये घडलेल्या आहेत. उंच इमारतींना परवानगी देताना बंद काचेच्या बिल्डिंग्समध्ये योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं. फायर ब्रिगेडची तशा प्रकारची परवानगी असणं गरजेचं असतं. अर्थात याबाबत सगळ्या पुढच्या ज्या घडामोडी आहेत किंवा पुढचे अपडेट्स आम्ही आपल्याला कळवत राहू. मात्र सध्याची जी बातमी महत्त्वाची आहे ती म्हणजे अंधेरीमधल्या लोटस बिझनेस पार्क या इमारतीला लागलेली आग. आता फायर ब्रिगेडची 16 इंजिन्स इथे पोहोचलेली आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. साधारण 1-2 तास लागतील असं फायर ब्रिगेड अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अर्थात या घटनेला सुद्धा अजून आतापर्यंत 2 तास उलटलेले आहे. अजूनही आग कंट्रोलमध्ये आलेली नाहीये, मात्र जीवितहानी झालेली नाहीये. मालमत्तेचं मात्र निश्चितच मोठं नुकसान झालेलं आहे. लोटस बिझनेस पार्क ही अंधेरीमधली एक इमारत. अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस या बिल्डिंगमध्ये आहेत. 16 गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत फायर ब्रिगेडच्या आणि शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आजूबाजूच्या इमारतींना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीनं या इमारती खाली सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. आजूबाजूची पोलीस स्टेशन्स आणि तत्सम जे सगळे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा त्या दृष्टीने सगळे निर्देश देण्यात आलेले आहेत. साधारण 2.25 तास या आगीला झालेले आहेत. आपण बघतोय दोन्ही बाजूची दृश्य. 10:15 वाजता जेव्हा आग लागली होती तेव्हाची दृश्य आहेत. एकदम साइड में, राइट हैंड साइड में, लेफ्ट हैंड साइड में, पीछे आप ऊपर देख सकते हैं पूरी तरीके से पूरा ऊपर का फ्लोर पूरा जल के राख हो गया पूरा एकदम से। अच्छा, ये किस तरह की ऑफिशियल ये पूरा कमर्शियल बिल्डिंग है और अंधेरी वेस्ट का सबसे पॉश और कॉस्टली कमर्शियल बिल्डिंग है, जिसके अंदर में बड़े बड़े लोगों के ऑफिसेस है। संजीव कपूर का ऑफिस है, प्रोवोक जो टेक्सटाइल इंडस्ट्री का ऑफिस है, और ऋतिक रोशन का, ऐसे बहुत बड़े बड़े इंडस्ट्रीज के ऑफिसेस इसके अंदर में है। तो आप देखेंगे ऊपर का टॉप फ्लोर पूरा जल के राख हो चुका है। अभी आप पास में रहते हैं, कुछ खबर आ रही है कि कोई इंजर्ड हो या कुछ ऐसा? नहीं, अभी तक तो कोई इंजर्ड भी नहीं है, क्योंकि पहले तो सिर्फ धुआं निकला था। ऊपर हम लोगों ने देखा बाहर निकल के धुआं निकला, तो सब लोग बाहर निकल गए थे। इनफैक्ट ऊपर के 22-23 वाले पे लोगों ने जाकर वहाँ पे कांच वांच भी तोड़ा है, ताकि ऊपर में कैजुअलिटी का अभी तक कोई खबर नहीं है और हुआ भी नहीं है कैजुअलिटी। थैंक यू। आणि ही आपण प्रतिक्रिया ऐकली, प्रत्यक्षदर्शी होते आणि अंधेरी वेस्टमधली एक अतिशय पॉश कमर्शियल बिल्डिंग, अनेक महत्त्वपूर्ण लोकांची इथे ऑफिसेस आहेत, जसं की ऋतिक रोशनचं ऑफिस आहे, संजय कपूरचं ऑफिस आहे आणि साधारण कुठली कॅज्युअलिटी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. टॉप फ्लोअरला ही आग लागली होती, त्याच्यामुळे वर जाऊन सुद्धा कर्मचाऱ्यांनी काचा फोडलेल्या आहेत. मात्र ही आग अजूनही पसरतीये, नियंत्रणात आलेली नाहीये आणि त्या दृष्टीनं आता अग्निशमन कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत, शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आग विझवण्यासाठी, ही आग नियंत्रणात आणण्यासाठी. पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी सुनील महाडेश्वर आपल्या बरोबर आहेत. सुनील, सांगाल पुढची काही अपडेट येते का आपल्याकडे? हे तसं आता जी लोक सांगतायत ते वेगवेगळ्या कमर्शियल ऑफिसेस आहेत आणि त्यामध्ये असणारे जे कॉम्प्युटर्स वगैरे आहेत, तर इतर जे सामुग्री आहेत त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. जो 21वा जो आग लागलेली आहे तो पूर्ण फ्लोअर जळून राख झालेला आहे, आगीत पूर्ण हे झालं आहे आणि आता ती आग खालच्या दिशेने पसरते, तसे ती वरच्या दिशेने पसरते आणि जे मटेरियल आहे इथे, जर हे काचेच्या इमारत असल्यामुळे ते जे फायबर सारखं जे मटेरियल आहे ते मटेरियल पाण्याचा जैसे हमारे ऑफिस है यहाँ पर आगे,
देखने के लिए आए तो पूरा धुआं चालू है ऐसा वगैरह, कांच बीच गिर रहे थे। मतलब पहले तो बहुत ही इसमें था, अभी थोड़ा कम है लग रहा है देखते हुए। हाँ, क्या ये किस तरह का कमर्शियल बिल्डिंग है क्या? कमर्शियल बिल्डिंग है। फायर ब्रिगेड ने जल्दी कंट्रोल कर लिया क्या इस तरह से? फायर ब्रिगेड भी आ गई, नहीं ऐसा नहीं, टाइम पे ही आ गए थे। थोड़ा लेट हुआ ही रहेगा, जब आग लगा तभी कोई भी नहीं था, क्योंकि सुबह लगा हुआ है 9 बजे। ऑफिस टाइमिंग है 9 से स्टार्ट हो जाते, तो बड़े कम ही थे वहाँ पर एम्प्लॉय, ज़्यादा कुछ आए नहीं थे इतने, तो थोड़ा बचे रहे। आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणि काही प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळतात त्याही आपण पाहतोय। या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे साधारण 9च्या दरम्यान ही आग लागली होती। फारसे कोणी कर्मचारी तिथे आलेले नव्हते। 21व्या मजल्यावरची आग काही वेळामध्येच तिथे पसरत गेली। काचेचे ज्या सगळ्या विंडोज होत्या, ज्या खिडक्या होत्या, त्या खाली पडायला लागल्या आगीमुळे। मात्र ही आग अजूनही पसरती आहे, अजूनही नियंत्रणात आणलेली नाहीये। अर्थात शर्थीचे प्रयत्न या अधिकाऱ्यांचे, फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांचे सुरू आहेत। ही आग लवकरात लवकर कशी नियंत्रणात येईल याचे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत। साधारण आपल्या माहितीनुसार 10:15च्या दरम्यान ही आग लागल्याची घटना कळते आणि 2 तास होऊन गेले, मात्र अजूनही ही आग आटोक्यात आलेली नाहीये। कारण या आगीचं अजूनही कुठलं कळलेलं नाहीये। सध्या तरी ही आग कशी आटोक्यात आणता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत। 16 फायर ब्रिगेडच्या गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत आग नियंत्रणात आणण्यासाठी। कुठली कॅज्युअलिटी नाहीये। हाय, मेरा नाम सोनू कुंतल है। मैं यहाँ पे मॉर्निंग में आया, एक्चुअली मेरे यहाँ पे एडिटिंग हो रही थी मेरे शो की, तो मैंने देखा यहाँ पे हल्का हल्का सा धुआं आ रहा था। उसके बाद देखने फिर धीरे धीरे यहाँ पे लोग आने लग गए। 9:30 के बाद इसमें आग स्टार्ट हो गई, 10 बजे तक पूरी आग चलती रही। उसके बाद बहुत सारे लोग आए, फिर हल्का हल्का धुआं निकलने लग गया। धुआं के साथ एक ऐसी फायरिंग टाइप सी आवाज़ें आने लग गई, तो ये यहाँ से होने लग गया सब पे। या ये बिल्डिंग, इसके अंदर बहुत सारे सीरियल्स के प्रोडक्शन हाउस भी हैं, मूवीज़ के प्रोडक्शन हाउस भी हैं, बहुत सारी ऑफिस है इसमें अंदर। तो सारे लोग धीरे धीरे, सेकंड फ्लोर पे एक मेरे दोस्त की खुद ऑफिस है इसमें, वो लोग भी बाहर निकल गए थे इससे। अभी तक कंट्रोल है। यदि आप इसके बैक साइड देखो तो अभी फायर है वहाँ पे, अभी भी आग लगी हुई है वहाँ पे, हल्की हल्की धुआं निकल रहा है। देन उसके साथ आपकी शीशे के जो टुकड़े हैं वो सारे नीचे गिर के आ रहे हैं। प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया आहे। सध्या आपल्याबरोबर लोटस बिझनेस पार्क या इमारतीला लागलेल्या आगीबाबत बोलण्यासाठी एक प्रत्यक्षदर्शी आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। नीताजी, सांगाल आम्हाला काय नेमकं झालं? आज सकाळी साधारण 9-9:30च्या दरम्यान आग लागल्याची घटना घडते। पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। प्रत्यक्षदर्शी आहेत नीता। या आगीच्या घटनेच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। साधारण 9:30 ते 10च्या दरम्यान ही आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून माहिती कळते। अनेक प्रोडक्शन हाऊसेसची ऑफिसेस आहेत, कमर्शियल सगळ्यात मोठी बिल्डिंग अंधेरी वेस्टची म्हणता येईल लोटस बिझनेस पार्क। अनेक कमर्शियल ऑफिसेस इथे आहेत। ऋतिक रोशनचं सुद्धा ऑफिस इथे आहे आणि या संपूर्ण बिल्डिंगला आता ही आग पसरते की काय अशी शंका आहे, कारण 21व्या मजल्याला लागलेली आग आता हळूहळू खाली येत चालली आहे अशी माहिती इथल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे। अर्थात फायर ब्रिगेडचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ही आग विझवण्यासाठी। सध्याच्या माहितीनुसार कुठली जीवितहानी झालेली नसली तरी सुद्धा आर्थिक नुकसान मात्र मोठं झालेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।